हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी मराठी इंग्लिश मध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे ऍज अ एक्झाम्पल म्हणून त्यांचे सुद्धा आपण मराठीमध्ये मीनिंग्स बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड काय आहे आपला आजचा, तर तो आहे टंबल. TUMBLE टंबल. टंबलचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं टू फॉल सडनली ऑर ड्रॉप क्विकली. म्हणजेच काय, तर कोलमडणे ओके किंवा घसरणे. याला काय म्हटलं जातं इंग्लिश मध्ये, वन वर्ड यूज करण्यात येतो, तो आहे टंबल. सो हिंदीमध्ये टंबलचं काय मिनिंग होतं, गिरणा. मराठीमध्ये काय होते, घसरणे, पडणे, ढासळणे किंवा कोसळणे. याला इंग्लिश मध्ये वर्ड यूज करण्यात येतं टंबल. हिंदीमध्ये मिनिंग होतं गिरणा, मराठीमध्ये मिनिंग काय होतं, कोलमडणे, पडणे, कोसळणे, ढासळणे आणि घसरणे. सो मराठीमध्ये मीनिंग आहे टंबलचं कोलमडणे, पडणे, कोसळणे, ढासळणे आणि घसरणे. सिनोनिम्स आहेत ड्रॉप आणि फॉल आणि अँटोनिम आहे राईज. सेंटेन्स बघूया आता. इन द लास्ट डिकेड प्रॉपर्टी प्राइसेस हॅव टंबल्ड. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, गेल्या दशकात मालमत्तेच्या किमती घसरल्या आहेत. तर इथे जे आहे टंबलचं काय मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे, अर्थ घेण्यात आलेला आहे, तर ते घसरल्या आहेत म्हणून. काय घसरल्या आहेत, जे प्रॉपर्टी प्राइसेस आहेत, मालमत्तेची जी किंमत आहे त्या घसरलेल्या आहेत, म्हणजे टंबल झालेल्या आहेत, असं सेंटेन्स मध्ये यूज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिफरन्शियल. डिफरन्शियल इंग्लिश मध्ये मीनिंग होतं शोईंग अ डिफरन्स बिटवीन थिंग्स. म्हणजेच काय, तर भिन्नता. ओके, वेगवेगळ्या, जसे की थिंग्स आहे, त्या थिंग्स मधल्या असं वेगवेगळेता जे असते, अलग अलगपणा जो असते, त्याला काय म्हटलं जातं, डिफरन्शियल. शोईंग अ डिफरन्स बिटवीन थिंग्स. ओके, डिफरन्स तुम्हाला माहितीच आहे काय असतो. आता एखादा आपण कपडा घेतला, सेम असतो ब्रँड, पण त्याच्यामध्ये कलरचा फरक असतो, तर काय आहे फरक. ओके, डिफरन्स म्हणजे काय होतं, फरक. तर डिफरन्शियलचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं, भेदक किंवा अलग अलग. इंग्लिश मध्ये होतं शोईंग अ डिफरन्स बिटवीन थिंग्स. हिंदीमध्ये काय होतं, भेददर्शक, विभेदक आणि भिन्न. फरक सुद्धा आपण म्हणू शकतो. सो डिफरन्शियलचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं, भेददर्शक, विभेदक, भिन्न आणि फरक. सिनोनिम्स आहेत डिफरंट आणि रिलेटिव्ह आणि अँटोनिम आहे सिमिलर. सेंटेन्स काय आहे, जर्मनी अँड फ्रान्स प्लेज टू मेंटेन द डिफरन्शियल बिटवीन द टू. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो जर्मनी आणि फ्रान्सने या दोन्ही मधील फरक कायम ठेवण्याचे आश्वासन दिले. तर बघा आता इथे डिफरन्शियल म्हणजे मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये, फरक म्हणून. सो डिफरन्स म्हणजे काय होतं, फरक. नेक्स्ट वर्ड आहे डिमॉलिशन. डिमॉलिशनचं इंग्लिश मध्ये मिनिंग आहे द ऍक्ट ऑफ डिस्ट्रॉइंग ऑर टिअरिंग डाऊन समथिंग. म्हणजेच काय करणे, तर पाडून टाकणे किंवा त्याचा नाश करणे, त्याचा विध्वंस करणे, उद्ध्वस्त करणे. याला काय इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं, तर डिमॉलिशन. सो डिमॉलिशनचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, विध्वंस. मराठीमध्ये काय, मराठीमध्ये पण विध्वंस असंच म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं, ध्वस्त करणे, नाश किंवा पाडून टाकणे. ओके, सो डिमॉलिशनचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं, विध्वंस, ध्वस्त करणे, नाश किंवा पाडून टाकणे, उद्ध्वस्त करणे. सो सिनोनिम्स आहेत डिमॉलिशनचे फ्लॅटनिंग आणि रेझिंग. फ्लॅटनिंग आणि रेझिंग आणि अँटोनिम आहे कन्स्ट्रक्शन. सेंटेन्स आहे द मॉन्युमेंट वॉज थँकफुली सेव्ड फ्रॉम डिमॉलिशन. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, सुदैवाने ते स्मारक पाडण्यापासून वाचवले गेले. तर इथे डिमॉलिशनचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे पाडण्यापासून. ओके, स्मारक म्हणजे काय होतं, तर मॉन्युमेंट. ओके, मॉन्युमेंट म्हणजे होतं स्मारक. नेक्स्ट वर्ड आहे डिसर्निबल. DISCERNIBLE, डिसर्निबल.
डिसर्निबलचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे समथिंग दॅट कॅन बी नोटिस्ड ऑर रेकॉग्नाइज्ड. समथिंग दॅट कॅन बी नोटिस्ड ऑर रेकॉग्नाइज्ड म्हणजेच काय होतं तर डिसर्निबल. तर हिंदीमध्ये याचा काय अर्थ होतो स्पष्ट आणि पहचानने योग्य म्हणजेच जे दिसून येतं दिसण्यायोग्य आहे जे स्पष्ट आहे त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं तर डिसर्निबल. इंग्लिशमध्ये मिनिंग आहे याचं समथिंग दॅट कॅन बी नोटिस्ड ऑर रेकॉग्नाइज्ड. हिंदीमध्ये मिनिंग होतं स्पष्ट आणि पहचानने योग्य. मराठीमध्ये काय होतं स्पष्ट आणि दिसून येण्याजोगा जे दिसून पडतं स्पष्टपणे त्याला काय म्हटलं जातं डिसर्निबल. सिनोनिम्स आहेत डिटेक्टेबल आणि अपॅरंट. डिटेक्टेबल आणि अपॅरंट. आणि अँटोनिम आहे इम्परसेप्टिबल. अँटोनिम काय आहे इम्परसेप्टिबल. सेंटेन्स आहे द स्कॅन्डल हॅड नो डिसर्निबल इफेक्ट ऑन हिज करिअर. सो आता बघूया सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो. त्या घोटाळ्याचा त्याच्या कारकिर्दीवर कोणताही स्पष्ट परिणाम झाला नाही. सो इथे जे आहे डिसर्निबलला काय म्हणून घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये अर्थ स्पष्ट म्हणून. आणि कारकीर्द म्हणजे काय होते तर करिअर. ओके. घोटाळा म्हणजे स्कॅन्डल. या घोटाळ्याचा त्याच्या कारकिर्दीवर कोणताही स्पष्ट परिणाम झाला नाही. सो घोटाळा म्हणजे होतं स्कॅन्डल, कारकीर्द म्हणजे होते करिअर आणि डिसर्निबलचा अर्थ होतो स्पष्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ग्लूम. ग्लूमचं मिनिंग आहे अ फीलिंग ऑफ सॅडनेस ऑर डिप्रेशन. अ फीलिंग ऑफ सॅडनेस ऑर डिप्रेशन म्हणजे होतं ग्लूम. हिंदीमध्ये ग्लूमचं काय मिनिंग होतं तर उदासी. मराठीमध्ये काय म्हणू आपण उदासीनता, खिन्नता आणि निराशा. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं ग्लूमचं उदासीनता, खिन्नता आणि निराशा. सिनोनिम्स आहेत डिस्पॉन्डन्सी आणि डिजेक्शन. सिनोनिम्स आहेत डिस्पॉन्डन्सी आणि डिजेक्शन. आणि अँटोनिम आहे हॅपीनेस. ओके काय आहे हॅपीनेस. सेंटेन्स आहे लास्ट इयर वॉज अ पिरियड ऑफ इकॉनॉमिक ग्लूम फॉर द कार इंडस्ट्री. सेंटेन्सचा अर्थ होतो गेले वर्ष कार उद्योगासाठी आर्थिक मंदीचे किंवा निराशेचे काळ होते. तर इथे जे आहे ग्लूम म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे एकतर मंदीचे किंवा निराशेचे. तर आता इथे इकॉनॉमिक ग्लूम दिलेला आहे. ओके इकॉनॉमिक ग्लूम म्हणजे काय तर इकॉनॉमिक म्हणजे होते आर्थिक. तर इथे तुम्ही आर्थिक मंदी असं सुद्धा यूज करू शकता. इकॉनॉमिक ग्लूम म्हणजे होतं आर्थिक मंदी किंवा तुम्ही निराशेचे सुद्धा यूज करू शकता या सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिसाउंडिंग. रिसाउंडिंगचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं व्हेरी ग्रेट ऑर ओव्हरवेल्मिंग. व्हेरी ग्रेट ऑर ओव्हरवेल्मिंग. सो याचं हिंदीमध्ये रिसाउंडिंगचा अर्थ काय होतं गुंजायमान आणि जोरदार. ओके गुंजायमान किंवा जोरदार याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं रिसाउंडिंगचं. मराठीमध्ये काय होतं गुंजणारा, प्रचंड आणि खणखणीत. जसं कोणाचा जरी कोणी जर बोलतं कोणीतरी सो त्याचा आवाज असा भारी असतो सो आपण काय म्हणतो की किती खणखणीत आवाज आहे त्याचा. ओके सो त्यालाच काय म्हटलं जातं रिसाउंडिंग. मराठीमध्ये रिसाउंडिंगचा काय अर्थ होतो गुंजणारा, प्रचंड आणि खणखणीत. किंवा आपण कुठे एखाद्या शो मध्ये गेलो तर तिथे टाळ्यांचा कडकडाट होतो. ओके सो ते जे कडकडाट आहे टाळ्यांचा त्या कडकडाटाला सुद्धा इंग्लिश मध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं रिसाउंडिंग. सो सेंटेन्स सिनोनिम्स काय होतं आता रिसाउंडिंगचे तर ओव्हरवेल्मिंग आणि थंडरस. काय आहे सिनोनिम्स ओव्हरवेल्मिंग आणि थंडरस. आणि अँटोनिम आहे फेंट. सो सेंटेन्स काय आहे हिज स्पीच रिसिव्ड रिसाउंडिंग अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो त्याच्या भाषणाला श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला. बघा आता इथे तुम्हाला एक्झाम्पल बनवून सांगितलं होतं. परत एक्झाम्पल काय आलेलं आहे हिज स्पीच रिसिव्ड रिसाउंडिंग अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स म्हणजेच त्याच्या भाषणाला श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला. सो हे जे कडकडाट आहे इथे कडकडाटचा काय अर्थ आहे तर रिसाउंडिंग. सो रिसाउंडिंगचा मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे ते सेंटेन्स मध्ये कडकडाट. नेक्स्ट वर्ड आहे हॉर्ड. HOARD हॉर्ड. हॉर्डचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू कलेक्ट अँड स्टोअर अ लार्ज अमाऊंट ऑफ समथिंग.
म्हणजेच काय करणे तर साठा करून ठेवणे किंवा संग्रह करणे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं हॉर्ड. सो हॉर्डचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? टू कलेक्ट अँड स्टोअर अ लार्ज अमाऊंट ऑफ समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं संचय करणं, मराठीमध्ये काय होतं? साठा करणे किंवा दडवून ठेवणे, संग्रह करणे. जसं कोणाला बुक्स जमा करण्याचा, बुक्सचा साठा करण्याचा, बुक्स संग्रह करण्याचा छंद असतो. कोणाकोणाला नाणी असतात, जे कॉइन्स असतात, ते वेगवेगळ्या टाईपचे नाणे जे आहेत ते वेगवेगळ्या देशातले नाणे जमा करण्याचा शौक असतो. तो त्यालाच काय म्हटलं जातं? संग्रह करणे आणि साठा करणे. सो त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं हॉर्ड. सिनोनिम्स काय आहेत? स्टोअर अप आणि स्टॉक पाईल. स्टोअर अप आणि स्टॉक पाईल. आणि अँटोनिम काय आहे? स्क्वॅन्डर. SQUANDER. स्क्वॅन्डर. सेंटेन्स आहे ही हॉर्डेड थाउजंड्स ऑफ अँटिक्स ओव्हर मेनी इयर्स. सो सेंटेन्सचा काय अर्थ होतो? त्याने अनेक वर्षात हजारो पुरातन वस्तूंचा संग्रह केला किंवा साठा केला. तर बघा आता इथे जे आहे होर्डेडचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे मराठी सेंटेन्स मध्ये? तर संग्रह केला किंवा साठा केला. तुम्ही या सेंटेन्स मध्ये हॉर्डेडचा अर्थ संग्रह केला किंवा साठा केला दोन्ही मधून एक घेऊ शकता. सो इथे काय आहे? अँटिक्स म्हणजे काय होतं? तर अँटिक म्हणजे होतं पुरातन वस्तू. ओके, अँटिक म्हणजे होतं पुरातन वस्तू. सो त्यांनी पुरातन वस्तूंचा संग्रह किंवा साठा केला आहे असं या सेंटेन्स मध्ये घेण्यात आलेलं आहे. नेक्स्ट वर्ड आहे रॅम्पंट. RAMPANT. रॅम्पंट. रॅम्पंटचा काय अर्थ होतं? स्प्रेडिंग क्विकली अँड अनकंट्रोलेबली. स्प्रेडिंग क्विकली अँड अनकंट्रोलेबली म्हणजेच काय होतं? तर रॅम्पंट म्हणजेच अनियंत्रित. हिंदी आणि मराठी दोन्ही मध्ये रॅम्पंटचा अर्थ होतो अनियंत्रित. आणखी काय होतं? एक तर आहे अनियंत्रित, दुसरं आहे बेफाम. ओके, मराठीमध्ये अर्थ होतो रॅम्पंटचा अनियंत्रित आणि बेफाम. सिनोनिम्स आहेत अनरिस्ट्रेन्ड आणि अनचेक्ड आणि अँटोनिम आहे कंट्रोल्ड. सिनोनिम्स आहेत अनरिस्ट्रेन्ड आणि अनचेक आणि अँटोनिम काय आहे? कंट्रोल. सेंटेन्स बघूया. सेंटेन्स आहे पॉलिटिकल व्हायलन्स वॉज रॅम्पंट इन द एरिया. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? त्या भागात राजकीय हिंसाचार मोठ्या प्रमाणावर पसरला होता. तर परत आता इथे रॅम्पंटचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये? तर मोठ्या प्रमाणावर पसरला होता म्हणून. तर आणखी काय होतं रॅम्पंटचा अर्थ? की मोठ्या प्रमाणावर पसरला होता म्हणजे तो पसरतच जात आहे. ओके, अनियंत्रितपणे, त्याला काही बाधा नाही, तो पसरतच चाललेला आहे. तो त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? रॅम्पंट असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे अबेट. अबेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू एनकरेज समवन टू कमिट अ क्राईम. म्हणजेच काय? तर गुन्हा करण्यामध्ये किंवा गैरकृत्य करण्यामध्ये त्याला मदत करणे किंवा त्याला प्रोत्साहित करणे, याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं अबेट. ओके, एनकरेज करणे टू कमिट अ क्राईम म्हणजेच गुन्हा करण्यामध्ये किंवा एखादं काही गैरप्रकार करण्यामध्ये त्याला प्रवृत्त करणे किंवा प्रोत्साहित करणे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं अबेट. हिंदीमध्ये मिनिंग होतं उकसाना आणि अपराध में सहायता करना, मदत करणे. ओके, गुन्हा करण्यामध्ये मदत करणे, हे हिंदीमध्ये अबेटचं मिनिंग होतं उकसाना आणि अपराध में सहायता करणं. मराठीमध्ये काय होतं? फूस लावणे, प्रवृत्त करणे, प्रोत्साहित करणे, गैरकृत्य किंवा गुन्ह्यामध्ये मदत करणे. सो मराठीमध्ये अबेटचं काय मिनिंग होतं? एकतर फूस लावणे, प्रवृत्त करणे, प्रोत्साहित करणे किंवा गैरकृत्य किंवा गुन्ह्यामध्ये मदत करणे. सो हे आहे अबेटचे मिनिंग मराठीमध्ये. सिनोनिम्स आहेत एड, हेल्प आणि इनसाइट. एड, हेल्प आणि इनसाइट हे सिनोनिम्स आहेत अबेटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? हिंडर आणि प्रिव्हेंट. हिंडर आणि प्रिव्हेंट अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे ही वॉज अक्युज्ड ऑफ अवेटिंग द क्राईम. सेंटेन्सचा अर्थ काय होतो?
त्याच्यावर गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याचा किंवा मदत केल्याचा आरोप होता. तर इथे अबेटिंगचा अर्थ काय घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये? प्रोत्साहन दिल्याचा किंवा मदत केल्याचा. ओके, अबेटिंगचा इथे अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये मराठीमध्ये प्रोत्साहन दिल्याचा किंवा मदत केल्याचा. लास्ट वर्ड आहे आपल्या आजच्या सेशनचा, तो आहे मर्सी. मर्सीचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं कंपॅशन शोन टुवर्ड समवन. कंपॅशन शोन टुवर्ड समवन म्हणजेच काय होतं तर मर्सी. सो याचा हिंदीमध्ये अर्थ होतो दया आणि करुणा. दया आणि करुणा हे मर्सीचं मराठीमध्ये सुद्धा मिनिंग होतं. आणखी काय होतं? एकतर आहे दया किंवा करुणा, कृपा आणि दयाळूपणा. मराठीमध्ये मर्सीचं मिनिंग होतं मग दया, करुणा, कृपा आणि दयाळूपणा. सिनोनिम्स आहेत लिनियन्स आणि क्लेमेन्सी. ओके, आणखी काय? लिनियन्स, क्लेमेन्सी आणि कंपॅशन. सिनोनिम्स आहेत मर्सीचे लिनियन्स, क्लेमेन्सी आणि कंपॅशन. आणि अँटोनिम्स आहेत रूथलेसनेस आणि क्रुएल्टी. रूथलेसनेस आणि क्रुएल्टी. सेंटेन्स आहे द बॉय वॉज स्क्रीमिंग अँड बेगिंग फॉर मर्सी. सेंटेन्सचा अर्थ होतो तो मुलगा ओरडत होता आणि दयेची भीक मागत होता. तर इथे जे आहे मर्सीचा अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये दयेची म्हणून. आणि बेगिंग म्हणजे काय होतं तर भीक. ओके, बेगिंग म्हणजे होतं भीक आणि मर्सी म्हणजे इथे मराठीमध्ये यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये दयेची. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. परत एकदा वाचूया. स्वतःच्या मनाने इझी इझी सेंटेन्सेस तयार करत चला. आजचे वर्ड्स फार इझी आहे जे आपण दररोजच्या बोलण्यामध्ये सुद्धा यूज करू शकतो असे वर्ड्स आहेत. सो दररोजच्या बोलण्यामध्ये जे आपण सेंटेन्स यूज करतो त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून काही सेंटेन्सेस बनवू शकता. सिनोनिम्स, अँटोनिम्स परत एकदा वाचा. आधीचे जे वर्ड झाले ते सुद्धा रिवाइज करत चला. आणि कारण की आधीचे वर्ड जर तुम्ही रिवाइज नाही केले तर जे आता होत आहे ते तुमच्या लक्षात राहत जाईल आणि आधीचे वर्ड तुम्ही विसरत चालत जाल. नाहीतर मग असं सगळं मिक्स होऊन जाईल जेव्हा एक्झाम्स येईल तेव्हा. कारण आता बरेचसे नोटिफिकेशन्स येत आहे. त्या नोटिफिकेशन करता इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे, व्होकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश एक्झाम्स निघण्याकरता. सो त्यामुळे तुम्हाला व्होकॅब्युलरी करणं हे गरजेचंच आहे. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला ज्यांनी ऑलरेडी स्टार्ट केलं आहे प्रिपरेशन किंवा ज्यांनी जे आधीपासून करत आहे किंवा ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे. सो ज्यांना व्होकॅब्युलरी हार्ड जातात त्यांना तुम्ही शेअर करू शकता. याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला मिळून जाणार, तिथे डाउनलोड करू शकता तुम्ही. तुम्हाला सेशन आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड थँक्यू ऑल.